हाय फ्रेंड्स, या सेशनमध्ये आपण कंटिन्युअस फ्युचर टेन्स पाहणार आहोत. तर आता इथे लक्षात घ्या. तर कंटिन्युअस फ्युचर टेन्स कशासाठी वापरतात? तर आपणाला जर फ्युचरमध्ये एखादी गोष्ट सुरू आहे हे सांगण्यासाठी जर सेंटेन्स बनवायचा असेल, म्हणजे फ्युचरमध्ये एखादी गोष्ट चालू असेल असं सांगायचं असेल, तर त्यावेळेस आपण कंटिन्युअस फ्युचर टेन्सचा यूज करतो. जसं की फॉर एक्झाम्पल, मी उद्या, म्हणजे आपण बघा असं सेंटेन्स म्हणू शकतो, मी उद्या शॉपिंग करत असेल. मी या वेळेला उद्या शॉपिंग करत असेल. ओके, असे वगैरे जे सेंटेन्स असतात ते आपण कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये यूज करतो आणि बनवतो. ओके, तर त्याचा फॉर्म्युला काय आहे ते लक्षात घ्यायचं आहे. तर फॉर्म्युला आपल्याला एक सब्जेक्ट, त्याच्यानंतर विल बीचा यूज करायचा इथे फ्रेंड्स, त्याच्यानंतर वर्बला आय एन जी प्रत्यय आणि रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके, म्हणजे सब्जेक्ट प्लस विल बी प्लस वर्बला आय एन जी अँड प्लस रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता पुढे बघा, इट इज हेल्पफुल टू यूज द फ्युचर कंटिन्युअस टेन्स व्हेन डिस्क्रायबिंग द मल्टिपल ॲक्शन हॅपनिंग इन द फ्युचर. म्हणजे वेगवेगळे ॲक्शन जे फ्युचरमध्ये घडत असणार आहेत त्याच्याविषयी बोलण्यासाठी आपण कंटिन्युअस फ्युचर टेन्सचा यूज करणार आहोत. त्याचबरोबर प्लॅन्ड और कन्फर्म फ्युचर इव्हेंट्स टेकिंग प्लेस ॲट द स्पेसिफिक टाईम. त्याचबरोबर जे काही प्लॅनिंग, म्हणजे फ्युचरमधल्या काही प्लॅनिंग आपण सांगतोय, म्हणजे मी हे असं करत असेल, ते करत असेल, ते करत असतील वगैरे, अशा वगैरे जे सेंटेन्स असतात फ्युचरमधलं जे प्लॅनिंग ते सांगण्यासाठी सुद्धा कंटिन्युअस फ्युचर टेन्सचा यूज इथे होतो. ओके, त्याचबरोबर इट इज फ्युचर व्हर्जन ऑफ द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे सेम याचा अर्थ आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्ससारखा घेऊ शकतो, पण ते फ्युचरमध्ये, म्हणजे फ्युचरमधलं ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच कंटिन्युअस फ्युचर टेन्स आहे, इथे लक्षात घ्यायचं आहे. ओके, आता चला आता सेंटेन्सवरून आपण थोडंसं लक्षात घेऊया, म्हणजे कशा प्रकारे अर्थ इथे लागतोय. तर इथे आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स घेऊया. आय विल बी प्लेइंग फुटबॉल, मी फुटबॉल खेळत असेल. ओके, फ्युचरमध्ये वी विल बी वॉचिंग टी व्ही, आम्ही टी व्ही पाहत असू, आम्ही टी व्ही पाहत असू. ओके, किंवा आम्ही टी व्ही पाहणार आहोत, अशा प्रकारे सुद्धा अर्थ आपण घेऊ शकतो, पाहणार आहोत. ओके, यू विल बी ट्राईंग दिस टाईम, यावेळी तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे यू विल बी ट्राईंग दिस टाईम, तुम्ही त्यावेळी प्रयत्न किंवा यावेळी तुम्ही प्रयत्न करत असाल. राईट, ही विल बी वेटिंग फॉर हर, तो तिच्यासाठी वाट पाहत असेल. शी विल बी कमिंग हिअर, ती इथे येत असेल. इट विल बी रेनिंग, पाऊस पडत असणार, त्यावेळेस निश्चितच पाऊस पडत असणार. अशा पद्धतीने सुद्धा आपण हे अर्थ घेतोय. दे विल बी वर्किंग टुगेदर, ते एकत्र काम करत असतील. राईट, सचिन विल बी रनिंग अ मॅरेथॉन दिस संडे, म्हणजे सचिन या संडेला मॅरेथॉन धावत असेल. ओके, तर त्याचबरोबर त्याचे काही पॉझिटिव्ह सेंटेन्स लक्षात घेतल्यानंतर आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्सही पाहावे लागणार. तर निगेटिव्ह सेंटेन्स कसे आहेत इथे बघा. तर इथे विल नॉट बी घ्यायचं आहे, म्हणजे इथे लक्षात घ्या, विल नॉट, त्याच्यानंतर बी, विल नॉट बी हे लक्षात घ्यायचं, यूज करायचं आहे. ओके, तर आय विल नॉट बी ट्राईंग टू डू दिस, मी ते करायचा प्रयत्न करणार नाही, म्हणजे मी ते करत नसणार, त्यावेळेस प्रयत्न करणार नसणार त्यावेळेस असं. शी विल नॉट बी वॉचिंग टी व्ही, ती टी व्ही पाहत नसणार, ती टी व्ही पाहत नसणार किंवा ती टी व्ही पाहणार नाही. असं मराठीमध्ये अर्थ घेत असताना आपण बऱ्याच वेळेस फ्युचर टेन्समधल्या गोष्टी बोलत असताना पाहणार नाही अशा वगैरे सुद्धा अर्थ आपण घेतो, हेही लक्षात ठेवायचं आहे थोडं. म्हणजे आपल्याला इथे एक लक्षात ठेवायचं आहे की फ्युचरमधल्या गोष्टी आपण जे चालू आहेत त्या इथे आपण बोलतो आहे. ओके, पण मराठीमध्ये अर्थ आपण आपल्या पद्धतीने त्याचा लावू शकतो, म्हणजे ती पाहत नसेल किंवा ती पाहणार नाही अशा वगैरे पण अर्थ आपण इथे घेऊ शकतो, इथे लक्षात ठेवायचं. ओके, ही विल नॉट बी लविंग यू, तो तुमच्यावर प्रेम करणार नाही. माय सिस्टर विल नॉट बी वेटिंग फॉर यू, माझी बहीण तुझ्यासाठी वाट पाहणार नसेल किंवा नाही. दे विल नॉट बी प्लेइंग विथ देम, ओके, ते त्यांच्यासोबत खेळणार नाहीत. नितीन विल नॉट बी लुझिंग हिज वेट, नितीन त्याचं वेट लूज करणार नसणार. ओके, आता हे निगेटिव्ह सेंटेन्स आपल्या लक्षात आल्यानंतर आता आपण थोडंसं
क्वेश्चन्स कसं होतात ते पाहूया. म्हणजे इथे लक्षात घ्या, विल इट बी रेनिंग ऑल डे टुमारो, म्हणजे उद्या दिवसभर पाऊस पडत असणार आहे का. म्हणजे फ्युचरमधल्या गोष्टी क्वेश्चनमध्ये आपण विचार करतोय, उद्या दिवसभर पाऊस पडत असणार आहे का. ओके. विल दे बी वॉचिंग द मूवी, ते चित्रपट पाहत असणार आहेत का. ते चित्रपट पाहत असणार आहेत का किंवा ते चित्रपट पाहत असतील का. विल यू बी डुईंग युअर वर्क टुमारो, उद्या तुम्ही तुमचे काम करत असाल का. ओके. विल शी बी लर्निंग इंग्लिश, ती इंग्रजी शिकत असेल का. ओके. तर इथे लक्षात घ्या की आपण क्वेश्चन बनवत असताना जे आहे की ॲज युजल आपल्याला माहिती आहे की हेल्पिंग वर्ब जे आहेत म्हणजे हे विल वगैरे, हे विल आपण सुरुवातीला घेतलेलं आहे आणि सेंटेन्स ॲज इथेच बनवलेलं आहे, जेणेकरून ते क्वेश्चन बनतं फ्रेंड्स, हे इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्याचबरोबर पुढे बघा, विल स्टुडंट्स बी स्टडिंग इन नेक्स्ट क्लास, विद्यार्थी पुढच्या वर्गात शिकत असतील का. ओके. पुढे बघा, विल यू बी वेटिंग फॉर हर, तू तिची वाट पाहणार असशील का किंवा तू तिची वाट पाहणार आहेस का. अशा प्रकारे आपण इथे अर्थ घेऊ शकतो. ओके. तर हे अशा प्रकारे आपण आपल्याला लक्षात आलेलं आहे की कंटिन्युअस फ्युचर टेन्सचा यूज करून आपण फ्युचरमधल्या काही ज्या गोष्टी आहेत त्या ज्या सुरू असणार आहेत त्याच्याविषयी आज आपण इथे बोलणार आहोत. ओके. इथे लक्षात ठेवायचं आहे की फ्युचरमध्ये एखादी गोष्ट सुरू आहे त्याच्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस त्याचा यूज करतो किंवा कंटिन्युअस फ्युचर टेन्सचा यूज करतो, इथे लक्षात ठेवायचं. ओके. मोस्ट ऑफ द टाईम काही यूज करणारे प्रेझेंट कंटिन्युअस पण यूज करतात, पण इथे आपल्याला लक्षात ठेवायचं की आपण कंटिन्युअस फ्युचर टेन्सचा यूज करून हे सेंटेन्स बनवलेले आहेत. ओके. तर होप तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलं असेल. अशाच प्रकारे तुम्ही सेंटेन्स बनवा, याची प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे यूज करता येईल. ओके फ्रेंड्स, थँक्यू.